नमस्कार मित्रांनो, छान अशी संधी, छान अशी नोकरी. बघूया आपण काय आहे. महाराष्ट्र गडचिरोली धानोरा रोड येथे बसमध्ये भरती सुरू झालेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ उमेदवारांसाठी छान अशी संधी चालून आलेली आहे. नवीन पदासाठी भरती आहे. नक्कीच तुम्ही अर्ज करा. बघू शकता तुम्ही 28/4 या रोजी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, नवीन प्रसिद्धी आहे, नवीन भरती आहे. नक्कीच तुम्ही अर्ज करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्र आणि मैत्रिणींनो, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली विभागामध्ये मानद तत्वावर समुपदेशक पदासाठी अर्ज मागवले जात आहे. तुम्ही बघू शकता, समुपदेशक पदासाठी अर्ज मागवले जात आहे. तर मित्रांनो, छान अशी संधी आहे. न चुकता तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची व संस्थेची समाजकार्य विषयावर पदव्युत्तर पदवीची MSW किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संस्थेची मानसशास्त्र व प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर MA फिजिओलॉजी असावी. त्याचप्रमाणे मित्र आणि मैत्रिणींनो, ST महामंडळमध्ये तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही छान संधी आहे. चांगली संधी चालून आलेली आहे. मानसशास्त्र या विषयाचं शिक्षण असणं महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही एक जबाबदारीच्या कामाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खरोखरच एक महत्त्वाची संधी चालून आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ. त्याचप्रमाणे गडचिरोली विभागासाठी अर्ज मागवल्या जात आहेत. एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. भरती खास करून समुपदेशक या एक रिक्त पदासाठी घेतली जात आहे. अधिक माहिती याप्रमाणे आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही बघू शकता, या भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आहे. बघू शकता, पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीने आहे ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला एका फुलस्केप कागदावर व्यवस्थित अर्ज लिहायचा आहे. त्याचप्रमाणे त्यावर स्वतःचा फोटो चिटकायचा आहे. अर्जासोबत शाळा सोडल्याचा एक दाखला सुद्धा तुम्हाला लावायचा आहे. अनुभवाचा दाखला सर्वांच्या प्रती जोडायला विसरू नका. तुमचा हा संपूर्ण अर्ज विभाग नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ गडचिरोली विभाग धानोरा रोड गडचिरोली या पत्त्यावर पाठवायचा आहे. तुमचा अर्ज 9 मे 26च्या आत तिथे पोहोचला पाहिजे. तुम्ही बघू शकता, तुमचा अर्ज 9 मे रोजी तिथं पोहोचला पाहिजे. याप्रमाणे ही भरती होणार आहे. 9 तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे. 28/4 पासून अर्ज सुरू झालेले आहे. नक्कीच काळजी घ्या. पूर्ण PDF वाचा आणि मगच अर्ज करा. तर मित्रांनो, सरकारी नोकरी आहे. आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. ST महामंडळात रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची मानसिक आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. त्याचप्रमाणे वैयक्तिक संवाद साधून त्यांचे ताणतणाव कमी करणे, अडचणी समजून घेणे हेही अपेक्षित आहे. जास्त उपचाराची गरज वाटल्यास वरिष्ठांना तसा अहवाल पाठवणे आणि महिन्यातून किमान 3 वेळा विविध आगारांना प्रत्यक्ष भेटी देणे अशी कामे तुम्हाला करावी लागतील. या सर्व कामासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा मानधन दिले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करायचा असेल तर काही शैक्षणिक अटी आहेत, त्या नक्कीच बघून व्यवस्थित वाचून पूर्ण PDF समजून मगच अर्ज करा.